खेड शहरातील शासकीय तालुका क्रीडा संकुल 1 जानेवारीपासून बॅडमिंटन हॉल खेळाडूंसाठी बंद करण्यात आले। याबाबत अनेक वेळा तहसीलदार, तालुका क्रीडा अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना कळवूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने नियमित बॅडमिंटन खेळणाऱ्या खेळाडूंनी 26 जानेवारीपासून खेड तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा दिला। काही लोकांनी फी भरली नाही म्हणून क्रीडा संकुल बंद करण्यात आले, मात्र हे शासकीय क्रीडा धोरणाचे अपयश आहे अशी टीका नियमित बॅडमिंटन खेळाडूंनी केली। याबाबत या खेळाडूंनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। संगमेश्वर तालुक्यातील मागजन येथील स्वर्गवासी कारसेवक गंगाराम नारायण राजपूत यांचे पुत्र रवींद्र यांना श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने कार्यक्रमाचे सन्मानाने निमंत्रण देण्यात आले। रवींद्र राजपूत यांच्या कुटुंबियांना वरील कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने दूरध्वनीद्वारे निमंत्रण देण्यात आले। त्यांना विशिष्ट कोड देण्यात आला। मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 महड फाटा ते आदिवासी वाडी रस्त्याच्या कॉन्क्रीट कामाचा शुभारंभ टाटा स्टील फाउंडेशनचे प्रमुख SN नंदी यांच्या हस्ते करण्यात आला। हा प्रश्न सुटण्यासाठी उपसरपंच अजिम मांडलेकर यांनी पाठपुरावा केला होता। या रस्त्याच्या कामावर 32 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत। त्याचप्रमाणे आदिवासी वाडी आणि शाळा यांच्यासाठी 2 नवीन पाण्याच्या साठवण टाक्या आणि पाईपलाईन टाकण्याचे निर्देश टाटा फाउंडेशनच्या वतीने देण्यात आले। विजयदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये भाऊसाहेब लोकेगावकर विद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले। विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थ विरोधी पथनाट्य सादर केले। विजयदुर्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले। सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या हद्दीमधील 23 मंदिरांची आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली। जामसंडे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सूरज कांबळे यांनी स्वच्छता मोहिमेबाबत आवाहन केले होते। या आवाहनाला मंदिर ट्रस्टींकडून चांगला प्रतिसाद मिळाला। ठिकठिकाणी झालेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये नगराध्यक्षा साक्षी प्रभू, स्थानिक नगरसेवक प्रणाली माने, नितीन बांदेकर, रोहन खेडेकर, रुचाली पाटकर आणि नगरपंचायतीचे कर्मचारी सहभागी झाले होते। चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळण्याच्या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष मेघनाथ धुरी यांनी मालवण येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर उपोषण छेडले। लवकरात लवकर मच्छीमारांना मदतीची रक्कम दिली जाईल असे लेखी आश्वासन मेघनाथ धुरी यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी आपले उपोषण स्थगित केले। मात्र नुकसान भरपाई मिळाली नाही तर पुन्हा उपोषणाला बसणार असा इशारा धुरी यांनी दिला। खालापूर तालुक्यातील धामणी येथे विदेशी थाई मंगूर पालन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। यावेळी 10 टन मंगूर जप्त करून JCBने खड्डा मारून मातीत गाडण्यात आले। मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय पाटील, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता भारत गुंटूरकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उत्तम माने आणि तक्रारदार अरुण जाधव यावेळी उपस्थित होते। म्हसळा तालुक्यातील खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये हत्तीरोग सर्वेक्षण करण्यात आले। रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास 200हून अधिक जुने हत्ती रुग्ण आढळून आले। त्यामुळे भविष्यात या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ठाणे जिल्हा हत्तीरोग विभागाकडून ही तपासणी करण्यात आली। स्वित्झर्लंडमधील दावोस शहरात जागतिक आर्थिक परिषदेला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वित्झर्लंडमध्ये आगमन झाले। बृहन महाराष्ट्र मंडळाच्या सदस्यांनी विमानतळावर त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले। बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड आणि हिंदू स्वयंसेवक संघाच्या वतीने आठवडाभर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। यामध्ये रामजप लेखन, हनुमान चालिसा, रामरक्षा पठण, सुंदरकांड पठण, सूर्यनमस्कार घालणे असे विविध उपक्रम होणार आहेत। पागोटे हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते आणि कामगार नेते संतोष पवार यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। जयरामबुवा पाटील, पुरुषोत्तम महाराज, कुणाल पाटील, काशीनाथ गायकवाड या मान्यवरांच्या हस्ते संतोष पवार यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले।